भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून जरा याद करो कुर्बानी तिरंगा पदयात्रा ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस तसंच तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन करून या पदयात्रेला सुरुवात केली। यावेळी भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं। या पदयात्रेचे ठाणे स्टेशन येथील थोर संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थितांना विक्रांत चव्हाण यांनी संबोधित केलं। भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानाबरोबर झालेल्या विजय युद्धाच्या घटनांचा परामर्श त्यांनी यावेळी घेतला आणि भारताने पाकिस्तानला कसं पराभूत केले याचीही त्यांनी माहिती दिली। पहलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेले पर्यटक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही यावेळी वाहण्यात आली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त राजीव गांधी यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दलच्या स्मृतीही जागृत करण्यात आल्या। भारत देशाप्रतीच्या घोषणा देऊन तिरंगा पदयात्रेची समाप्ती करण्यात आली। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। पाकिस्तानने पहलगाम मध्ये जे आपले नागरिक निष्पाप मारले त्यानंतर जो युद्धाचं स्वरूप आलं होतं, त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती त्याच्या समर्थनार्थ आणि जे पहलगाम मध्ये आपले नागरिक वारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले। देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंघ राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे। एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे। सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता याच्या अनुषंगाने आपण रॅली केलेली आहे। भारत माता की ऑपरेशन सिंदूर नंतरच्या घवघवीत यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं ठाण्यात सिंदूर रॅली संपन्न झाली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भारतीय जनता महिला मोर्चा यांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं तोडीस तोड असं उत्तर दिले, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। भारतीय लष्करी सैन्यानं आपलं संपूर्ण बळ पणाला लावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उत्कृष्ट अशी कामगिरी करत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड असं उत्तर दिले। भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ त्याचबरोबर विजयाचा जयघोष करण्याकरिता ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती। अनेक महिलांच्या सिंदूरचं रक्षण करत मिशन पूर्ण केलं आहे। त्या जयघोषाच्या, विजयाचा आणि सलाम शौर्याच्या अंतर्गत ही सिंदूर यात्रा आज ठाण्यात संपन्न झाली। भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिंदूर यात्रा काढण्यात आली होती। तलावपाळी येथील अहिल्याबाई होळकर घाट येथून या रॅलीचा शुभारंभ झाला। भारतीय सैन्याच्या जयघोषाच्या नारेबाजी देत ही सिंदूर रॅली अनेक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, त्याचबरोबर भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला। भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचीही या रॅलीला उपस्थिती मिळाली। आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून
आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपाच्या महिला उतरलेल्याच आहेत. जे पाकिस्ताननी जे केलंय, जे त्या आतंकवाद्यांनी केले, जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत, घरं उद्ध्वस्त केलेत, लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे. आणि ह्या सिंदूर यात्रेचं अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्या बरोबर हे वाईट कृती झालेली आहे, आम्ही सगळ्या महिला, आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्यानं ठाण्यात क्राईम वाढला असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आता टेंभी नाक्यावर तलवार हल्ले सुरू झाले असून ही शरमेची बाब असल्याचंही विचारे यांनी सांगितलं. एका माजी वरिष्ठ नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर चॉपर हल्ला होत असेल तर त्यांच्याबरोबर असलेल्यांनी ठरवावं की त्यांना त्यांच्या सोबत राहायचंय की ठाण्यातल्या नागरिक सुरक्षित नाहीत आणि नेतेही सुरक्षित नाहीत. यात तर पोलीस आहेत कुठे? यांच्या कार्यकर्त्यांना बॉडीगार्ड कशाला हवे आहेत? तो ठाण्याचा खासदार कुठे आहे? असा सवाल विचारे यांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यातील नालेसफाई, कचऱ्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे, वृक्ष छाटणीसह मुख्य समस्यांसंदर्भात राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावामध्ये माशांचा मृत्यू होतोय. ऐतिहासिक तलावाची अवस्था बिघडली असून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून आयुक्तांची भेट घेत तलावाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनानं याकडेही दुर्लक्ष केलंय. पावसाळा तोंडावर आला असून नालेसफाईचं काम फक्त 45% पूर्ण झालंय. आता अवकाळी पावसानं नालेसफाईचा गाळा पुन्हा नाल्यात जात असून ही तर हातचलाखी असल्याचा आरोप विचारे यांनी केलाय. 31 मे पूर्व कामे पूर्ण होतील असा दावा पालिका आयुक्तांनी केला होता, परंतु 1 आठवडा बाकी असताना अद्याप रस्ते खोदून ठेवलेत. नाल्यात कचरा जैसे थे. संपूर्ण घोडबंदरची दुरावस्था झाली असून कामं पूर्ण झाली नाहीत तर यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबणार आणि याला प्रशासन जबाबदार असल्याचा इशाराही विचारे यांनी दिलाय. शिवसैनिकांनी ठरवावं त्यांच्याबरोबर राहावं का नाही राहावं, कारण त्यांचीच सुरक्षा आता राहिलेली नाही. ते आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक, मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा. या ठिकाणी ठाण्यातलं नागरिक तर सुरक्षित नाहीत, परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणला जातो टेंभी नाका, आणि त्याच परिसरात आश्रमाने आजूबाजूला पोलीस आयुक्त आणि अशा प्रकारे चॉपर घेऊन फिरणं, म्हणजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा असतील. पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं? ट्रॅफिकला माणसं नाहीत. यांच्या सुरक्षा रक्षेमध्ये एकेकाला दिलेले आहेत. कार्यकर्ता असला तरी त्याला 5-5 बॉडीगार्ड दिले, स्टेनगन सकट. भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिलंय. पीएला 4-4, 5-5 दिलेले आहेत. तर पोलीस आहेत कुठे? परंतु हे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालावं. आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी हे नाहीये, स्टाफ नाहीये. त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी यांना अडचण निर्माण होते. तर मला वाटतं ह्या गोष्टीची सबंध दखल घेऊन मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष घालतील.
ठाण्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसानं ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर, शिवाजीनगर आदी भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झालं. राबोडी परिसरात नाल्यालगतचा मोठा पूल उभारला जात आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले. नाला बुजवून हा पूल उभारला जात असून बिल्डरच्या हट्टापायी हा पूल उभारला जात आहे. आतापर्यंत 110 कोटी खर्च या पुलाला करण्यात आला असून हा पूल लोकोपयोगी नसून फक्त टक्केवारीसाठी उभारला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांनी केलाय. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबोडी परिसराचा दौरा करावा अशी प्रतिक्रिया शाकीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. या खोदकामामुळे राबोडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून बुधवारी पडलेल्या 1 तासाच्या पावसात नुकसान झाले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, शाकीर शेख आणि रहिवाशांनी सविस्तर माहिती देऊन ठाणे महापालिका आयुक्तांची भेटही घेतली आहे. आज आपण या नाल्यावर थांबलेले आहेत. हा नाला लोकोपयोगी नसून पर्सेंटेजचा नाला आहे, हा माझा आरोप आहे. 70 कोटी वाजता झालेला नाला आज मला ते 100-125 कोटी त्याने क्रॉस केलेत, फक्त आणि फक्त पर्सेंटेज. लोकांसाठी या नाल्याचा उपयोग कमी आणि आतमध्ये चाललेल्या बिल्डर्स लोकांसाठी उपयोग जास्त. लोकांसाठी पिळवणूक, लोकांचे संसार रस्त्यावर गेले, त्यांचं वाटव झाली तरी चालेल, पण आम्ही हा रस्ता करणार, आम्ही हा रोड करणार. उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा रोड कंप्लीट सुद्धा होईल, जोर जबरदस्तीवर किंवा लोकांना धमक्या देऊन जे कोण करतील ते, पण त्यावेळेला नंतर जेव्हा असेल त्या पुढच्या 2 वर्षांनी या नाल्याची अवस्था बिकट असेल, याच्या खाली जायला साफसफाई करायला पण जागा नसेल. ही वास्तुस्थिती आहे. ज्यांचा कोणाचा हा नाला व्हावा, नाला करावा, रस्ता झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत. रस्ते झाले कीच परिसरातील लोकांचा विकास होतो, पण याची व्यवस्थित दखल घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे.